केंद्राच्या शालेय पोषण आहाराबाबत शालेय शिक्षण विभागाने घेतलेला एक निर्णय वादात सापडलाय। शाकाहारी आणि मांसाहारी विद्यार्थ्यांची ओळख पटावी म्हणून ओळखपत्रावर हिरवा आणि लाल ठिपका देण्यात येणार आहे आणि या निर्णयासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये आता चर्चा आहे। विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करणारा हा निर्णय असल्याचा आरोप सुद्धा होतोय। पोषण आहार वाटपासाठी ओळखपत्रावर हिरवा लाल ठिपका। ठिपक्यामुळे शाकाहारी मांसाहारी विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव। शालेय शिक्षण विभागाचा निर्णय वादात। शालेय विद्यार्थ्यांसाठीची प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना वादात सापडली आहे। वादाचं कारण ठरलंय शाकाहारी आणि मांसाहारी विद्यार्थी ओळख पटवण्यासाठी केलेला खटाटोप। या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना पोषण आहारासोबत अंडी, केळी देण्याचा निर्णय घेण्यात आला। जे विद्यार्थी अंडी खातात त्यांच्या ओळखपत्रावर लाल रंगाचा ठिपका देण्यात येणार आहे, तर शाकाहारी विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर हिरवा ठिपका देण्यात येणार आहे। हे ठिपके म्हणजे भेदभावाचं प्रतीक असल्याचा आरोप पालकांमधून होतोय। यामध्ये तर समानता पाहिजे। अंडे हे वर्ज्यच आहे आणि याच्यामध्ये दोन गट पडू शकते। मुलामध्ये बघायचा दृष्टिकोन पण वेगळा होतो, त्यामुळे लाल चिन्ह आणि हिरवे चिन्ह नकोच आहे। समांतरमध्ये फक्त कडधान्य पहिल्यापासून देत होते, त्यामुळे ते निर्णय एकदम ओके राहील, त्याच्यामुळे हाच निर्णय घ्यावा। शिक्षण तज्ज्ञांनी या संकल्पनेवर टीकेचे आसूड ओढलेत। अत्यंत दर्जा नसलेली खालावलेली ही व्यवस्था आहे, त्याच्याकडे अधिकाऱ्यांचं लक्ष नाही आणि कोणत्या ओळखपत्रावर कोणता टिपका आहे हे बघायला अधिकारी येणार आहेत का, किंवा हे कोण बघणार आहे ही व्यवस्था। आणि म्हणून मला असं वाटतं की जर तुम्हाला केळी अंडी द्यायची असतील तर ते फक्त शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि फार तर तो पुरवणारा ठेकेदार यांना ते माहीत असणं आवश्यक आहे। हिरव्या लाल ठिपक्यामुळे विद्यार्थ्यांची ओळख पटेल की नाही हे सांगता येणार नाही, मात्र हे ठिपके भेदभावाचे ठिपके नक्कीच ठरतील अशी टीका होऊ लागली आहे। अहमदनगरहून संतोष आवारेसह सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।